आबांना आमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये फारशी काही माणसं कमवली आणि माणसांच्या माध्यमातून आज खरं तर अजूनही विश्वास बसत नाही की आज आबा आज आमच्यातून निघून गेले. काय बोलावं. आज त्यांच्या माग त्यांची एकुलती एक बहीण आहे लतिकाताई आली असती या कीर्तनात. आखे तू दरवर्षी माहेरला यायची राखी पौर्णिमेच्या सणाला माहेरला यायची आणि माहेरी आली की तू दादांच्या आबांच्या हातामध्ये राखी बांधायची. आठवतोय तू प्रसंग तुला. माहेरी आली की हातामध्ये राखी बांधायची आणि राखी बांधत असताना तुला तो क्षण आठवत असेल की या वर्षी तू दिवाळीच्या सणाला माहेराला आली होती पण तू विचार केला असेल ज्या हातात राखी बांधत होते तो हातच आज माझ्यातून निघून गेला. बहीण भावाची किंमत सांगल. आज खरं तर त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी माझी रेवती ताई आहे. माझ्या रेवती आकीला जर विचारलं ना के काय आहे आबांची किंमत आज माझी रेवती अक्का सांगल महाराज सगळं काही माझं होतं सगळं हे पाय माझे होते परंतु पायात घातलेले जोडवे मात्र माझ्या पत्नींचे होते. पाय माझे होते परंतु या पायात घातलेले पैजण मात्र त्यांच्या नावाचे होते. मालक हा गळा माझा होता परंतु या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र मात्र त्यांच्या नावाचं होतं. हे नाक सुद्धा माझं होतं परंतु या नाकात घातलेली नथनी मात्र त्यांच्या नावाची होती. मालक सगळंच काही माझं होतं परंतु या कपाळावर लावलेलं लाल रंगाचं कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं. मालक सगळंच काही माझं होतं. या रेवती नाव सुद्धा माझंच होतं पण या नावासमोर जर कोणाचं नाव जोडलं होतं ना तर ते तुमचं होतं. म्हणूनच सांगतोय कासावीच प्राण मनात रमली कासावीच प्राण मनात डोळे भरून येतील. अजूनही विश्वास बसत नाही आबा तुम्ही आज आमच्यातून निघून गेला. डोळे भरतात आबा. तुम्ही खरं तर कष्टातून संसार फुलवला. आज हे सगळं वैभव पाहत असताना आबा तुम्ही पाहिजे होता हो. आज तुमच्या ओमनं आज तुमच्या श्रेयस दादानं हे सगळं काही उभं केलंय. आज हे पाहण्याकरता तुम्ही पाहिजे होता. तुम्ही या दिवशी निघून गेला होता ना आंतरवालीला त्या दिवशी सुद्धा तुम्ही परोपकारा घाटात जगले. रात्रभर गाडी चालवली आबा तुम्ही. रात्रभर गाडी चालवत येत असताना परोपकारा करता जगला होता. म्हणून बोलून जाईल आबा आज ती आई सुद्धा तुमची आठवण करते. आज या कीर्तनातून आज आमचे लाला साहेब दादा तुमची आठवण काढतायत. बोलून जाईल. तुमचं वर्णन जर करायला गेलो तर फारस काही वर्णन आहे. गावामध्ये सगळ्यात मोठं काम तुमचं होतं आबा. म्हणून आज ती जननी शोकवाते ऐसी ती जननी शोकवाय.
ये हलोखीचा देह देव इच्छिता देव इच्छिता
देवाय देव इच्छिता देवाय दास विठोबा सचिदानंद बंधु धन्या मी जन्मालो दास विठोबा करू स्वर्गी धन्या मी जन्मा आलो दास विठोबाचे मने पावने करू स्वर्गी धन्या मी जन्मा आलो हरे विठोबा करू स्वर्गीची निशाणी धन्या मी जन्म आलो दास विठोबाचे झालो विठाला 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 अष्टांग योगी महासौख्य दाता शरण्याग्रणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार सष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सादरणी लाभुदावम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजन नेत्रम सभय दबला समेटलम चिंतयामि पांडुरंग
माझिया त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारो बापाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम कलंकांकती श्रुती कामुदी वक्त्रम खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक सेवेला गे सेवक झालो चरणा तुमच्या लागलो हे निज चरणा अगो स्वामी तुकया देवा जललीन परा अबे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा मी को कमी करून आवाज द्यायला सांगतात म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरून आले अजून थोडासा ट्रबल हे अकारण करुणावरून आले श्री भक्त कामकल बद्रुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लाडीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोडा असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठ्ठल काय म्हणतात तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात हा जो इह लोकातला जो देह आहे त्याची अपेक्षा देवाने केलेली आहे मग आपल्यासारखे भाग्यवंत आपल्यासारखे पुण्यवंत आणखीन या मृत्यू लोकांमध्ये कोणी नाहीच हाच अभंग तंतोतंत आमच्या आबां बरोबर लागतो का जो देह आहे तो देवाच्या या समाज कार्याच्या नवे नवे प्रत्येकाच्या सहानुभूतीमध्ये आपला देह खर्च करावा कारण की का या देहाची अपेक्षा साधी नाही कारण की का या देहाची अपेक्षा देवांनी केलेली आहे म्हणून महाराज म्हणतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही आणि म्हणून आम्ही धन्य आहोत की दास विठोबाचे झालोय धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो पण या माध्यमातून काय करावं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो पण या माध्यमातून काय करावं तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी म्हणजे काय या माध्यमातून तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही पण त्याकरता माणसानं परोपकारा करता जीवन घालवलं पाहिजे असा गोड संदेश महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून दिलाय विठ्ठल अभंग गोड आहे अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही मॉनिटर अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपल्या श्री क्षेत्र आपलं गाव मांडकी आणि या मांडकी गावातील सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व
स्वर्गीय वैकुंठवासी हनुमंत लालासाहेब रणवणे. खर तर त्यांना आपण सगळे हनुमंत मेंबर असं म्हणायचो. आबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. थोडस जुनी लोक थोडस वेगळं बोलत असतील की आज ज्यांनी आम्हाला आदरांजली व्यक्त करायची, थोडस उलट घडतंय. आज आम्हालाच त्यांना आदरांजली व्यक्त करण्याची वेळ आली आहे. आज खरं तर आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलंय. सामाजिक कार्यामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कर्तृत्वाविषयी व व्यक्तिमत्वाविषयी जर बोलायचं झालं तर हे कार्यकुशल व्यक्तिमत्व होतं. गावातलं इतकं सुंदर व्यक्तिमत्व, प्रचंड कार्यशक्ती, इच्छाशक्ती, उत्कृष्ट संघटनाचं जर कार्य पाहायला गेलं तर गोड असं संघटन त्यांचं होतं. आणि म्हणून या आबांच्या खरं तर प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मग आई आहे. आई खरं तर त्यांच्या आईचं नाव धोंडूबाई, बरोबर ना? आदरणीय धोंडूबाई असतील, वडील लालासाहेब असतील, त्यांच्या पत्नी रेवतीताई असतील. दोनही मुलं त्यामध्ये ओमदादा आहे, श्रेयस दादा आहे, अशी दोनही मुलं. आणि खरं तर विशेष तत्वानं त्यांचे भाऊ बाळासाहेब दादा असतील, त्यांची बहीण लतिकाताई आणि भाचा अक्षय दादा, या सर्व परिवारानं केलेला गोड असा सोहळा. तुकोबाऱ्यांनी दोन बाजू मांडल्यात की याचसाठी केला होता टहास या युक्तीप्रमाणे आपण दादांच्या आबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं उपस्थित आहात. खरं तर मी विचार करतोय की आजचं कीर्तन नेमकी पुण्यस्मरणाचं आहे की एखादा सप्त्याचा काल्याचं कीर्तन चालू आहे, असा भाव मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर गोड असे गायनाचार्य मंडळी आहे, गोड असे मृदुंगाचार्य मंडळी आहे, गोड असे टाळकरी, एक एकावणी बळीरे असे सगळेच गोड असा सावंडे विनेकरी बाबा आहे. सगळ्यांच्या चरणाला द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे मृदुंगाचार्य, त्यापैकी महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग महर्षी, मृदुंग तालमणी आदरणीय आमचे आदित्य महाराज पोळ. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. सुंदर महाराज वाजवताय, इतकं सुंदर वाजवताय की त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून असणारे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा अश्विनी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा, महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य आदरणीय सागरजी महाराज गुळवे. आदरणीय महाराज आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय दादांची वारकरी शिक्षण संस्था आहे. खरं तर मला वाटतं आदरणीय ऋषिकेश महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी गोड पखवस ते सुद्धा वाजवत आहेत. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वारकरी संस्थाचा, वारकरी संस्थाचा, वारकरी पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. मला वाटतं याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काही नाहीच आहे. का बाबा, आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, बरं काही ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, ही भूमी कोणाची आहे? ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. कोणाची भूमी आहे आदित्य दादा? कोणाची भूमी आहे? कोणाची भूमी? मला वाटतं आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, ही भूमी राजकारण्यांची. कोणाची? कोणाची? तुम्ही जरा बोला नाही. कोणाची भूमी? मॉनिटर का कमी करताय तुम्ही? कोणाची भूमी? संतांची भूमी. एवढ्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आला, मग जगणं आणि वागणं किती गोड असावं. तुकोबारायचं म्हणणंय, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म किती. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. बरं, पवित्र मातीमध्ये जन्माला आला, यात काय नवल? ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आला, तो जिल्हा सुद्धा कोणता आहे तुमचा? बोला ना, कोणता जिल्हा आहे?
पुणे जिल्हा आहे, बरोबर ना? कोणता जिल्हा आहे? सोलापूर. सोलापूर मधली माणसं मला का गोड वाटतात, का माहिती का? जगाचा मालक सुद्धा तुमच्या जिल्ह्यातच राहतो. जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे बोला ना? कोणता जिल्हा? सोलापूर. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायी वारी करणारा जिल्हा सुद्धा कोणता जिल्हा आहे? सोलापूर. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा जिल्हा सुद्धा कोणता जिल्हा आहे? सोलापूर. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा जिल्हा सुद्धा सोलापूर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी कोणता जिल्हा आहे? सोलापूर. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा जिल्हा म्हटलं तरी कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा सोलापूर नाही, पलीकडच आहे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मग जगणं आणि वागणं किती गोड असावं. काकड्यात लिहिलंय, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, चोरणी जल्या ना भागा रे जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जग जोगे जाग जाग बोलाते, जग जोगे जाग जाग बोलाते, जगदेव राधा काही बाबा, जगदोगे राग राग बोलते, जगदोगे राग राग बोलते, जगदोगे राग राग बोलते. जागवा, पण तुम्ही आम्ही जागवायला तयारच नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत सेमा, मग जाणार आहे. जे जाणार आहे त्याच्यापैकी महाराज म्हणतात आम्ही या जगतामध्ये आलोत ना तर जगतातला महत्वाचा विचार करणं गरजेचं आहे. हल्ली लय लोक देवाची प्राप्ती करतात पण देव काय मिळायला तयार नाही. का देव मिळत नाही सांगू काय? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. मग देवाला मिळवायचंय, मग भावानी प्रेम लय महत्वाचं आहे. जुन्या काळातली कविता आहे, साने गुरुजी म्हणलेत ना, खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर, जगाला प्रेम अल्पावे. कधीतरी प्रेमानं भावानं जगावं. का? अरे माहिती नाही उद्याचा दिवस तुमचा आणि माझा कसा आहे. मग आम्ही काय करावं? आलोय त्या क्षणाला आम्ही जगून घ्यावं. कसं जगावं माहिती का? मानवी जन्मामध्ये आमच्या हनुमान दादांसारखं, आमच्या मेंबर दादांसारखं, आबा दादासारखं आयुष्य घालवावं. अरे इथलाच एक प्रसंग आहे. माझ्या समोर बाळू महाराज बसले. बाळू महाराजांचा ऍक्सिडेंट झाला, सगळ्या गावाला माहिती, पण कुणी पुढं वाईना. महाराज या आबांनी पैसे जमा केले गावाकडून आणि स्वतः बाळू महाराजांना दवाखान्यात नेलं आणि त्याच्या पायाचा उपचार केला. ही तुमच्या समोरची घटना आहे का नाही? आहे का नाही तुमच्या समोरची घटना? मला वाटतं माणसानं ना आयुष्यामध्ये दुसऱ्या करता काहीतरी परोपकार करावा, त्यावेळेस माणसाचं जीवन कुठेतरी घडतं. म्हणजे ना आम्ही ते जीवन जगण्याकरता राहत नाही. आम्ही काय करावं? जसं की तुकोबारायांनी लिहिलंय, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. पण विठ्ठल जर पाहायचा आहे तर एकमेकाला मदत केली तेव्हाच विठ्ठल भेटतो. लय भक्ती केली म्हणजे तुम्हाला विठ्ठल भेटणार आहे असं काही नाही. काय करा? आम्ही त्या भावानं आणि प्रेमानं त्याला मिळवण्याची अर्थात ठेवा. देव म्हणतात ना, देवा आशा न पावायचा नाही र, देवा आशा न पावायचा नाही र, देव बाजाराचा भाजीपाला नाही र, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. महाराज म्हणले
म्हणले मग देव मिळवायचा आहे तर ती अर्थता गोड असावी. कसली अर्थता? शास्त्रामध्ये असं सांगितलंय बरं. काय आवाज येतो माझा ऐकायला? ऐकत चला. फक्त मान डुलवत चालायचं म्हणजे मला तरी कळलं तुम्ही आहेत का गेल्या झोपी. बोलत चालायचं. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की माणसानं दिवसातून बरं का आदित्य दादा, दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? किती वेळा? किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही मांडकीवाले काय करतात? तुम्ही 3 वेळा, तुम्ही जरा मोठ्यानं बोला ना, तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मलाही पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. महाराज म्हणले आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. थोड़ा ट्रबल भाई. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, भजवन नारायण, भजवन नारायण, भजवन नारायण, भजवन नारायण, हे भजवन नारायण, भजवन नारायण, भजवन नारायण, भजवन नारायण. मग शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे ही भूमिका आमच्या जवळ गोड असावी. हाच कमी करायचं. मानवी जन्मात ही भूमिका ज्याच्या जवळ आहे त्याला महाराज म्हणले आयुष्यात काहीच कमी पडत नाही. पण ही भूमिका जोपासणं गरजेचं आहे. आम्ही देवाजवळ जातोय कोणालाही जरी मिळवायला गेलो पण आमच्या जवळ आहे ना, आमच्या जवळ ती अर्थता नाही. परवा आमचं एक लग्न झालंय. आमच्या शेजारी ना एक जिजी राहते. जिजी इथे नाही ना म्हणपात कोणी जिजी, तर पुढंच बसले आहे का वाटलं झालं आता काय करणार आहे. हा जिजे तुझ्याबद्दल नाही सांगत बरं का, आमचे जिजी सांगतोय. तू अजिबात मनाव घेऊ नको. हा तुझ्याबद्दल बोलत नाही. आमची जी ना, आमची जिजी लग्नाला गेली आणि जिजींनी 1 तोळा लग्नाला. तुमच्याकडे आहेराची प्रथा आहे का? आहेराची बोला ना. आहेर, आहेर लग्नात आहेर करतात का तुमच्याकडे? हा हा टिप हा 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 बरोबर आहे. हा मग तुमच्याकडे आहेर करतात. आमच्याकडे एक लग्न होतं आणि आमची जिजी लग्नाला गेली. पण आमच्या जिजीक होती 55 लाखाची गाडी, फर्निचर. कोणती गाडी होती? कोणती गाडी होती? आपलं फॉर्च्युनर. आणि जिजी गेली लग्नाला. 1 तोळा न्याला जिजीनं लग्नाला. जिजी कोणी न्याला? जिजीनं. काय न्याला? 1 तोळा. आणि लग्नात गेली आणि लग्न मंडपात तिनं आहेराची वही उचकली. पण आहेराची वही अर्धी भरलेली होती. आता एवढा मोठा आहेर करायचा आहे म्हणलं तिला नाव कुठल्या पानावर अपेक्षित असणार? बोला ना. पहिल्या पानावर. हा पहिल्या पानावर. पण जिजीनं वही उचकली, अर्धी वही भरलेली होती. जिजी म्हणली आहेराच्या वहीत काय नाव लिहू नको, तुझ्या माझ्या लक्षात राहिलं म्हणजे लय झालं. हा 1 तोळा धर आणि जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय. परत विचारलं जिजीने जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय. तिसऱ्यांदा विचारलं जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय. 3दा विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला, शुगर हाय झाली. जिजी गाडीत येऊन बसली. एका पॉइंटचा इशी जिजीला 4 पॉइंटवर न्याला. पण तरी काही जिजीला घाम उरकना. आखी जिजी गामानं वल्ली झाली. आणि जिजी गामानं वल्ली झाली आणि घरी आली जिजीला बसली. बोला की दात खिळ. जिजीची 7-8 वर्षाची पोरगी मला बोलायला आली. अण्णा, मला घरी अण्णा म्हणतात. जिजीला काय झालं? म्हणलं चल बरं काय झालंय. जिजी पाशी गेलो. जिजी काय झालं का? अण्णा लग्नाला गेलते. म्हणलं कोणी काय म्हणलं का? हा मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेलते. 1 तोळा न्याला. पुरीच्या आईच्या हातात 1 तोळा दिला आणि तिला म्हटले बोला ना, तिला म्हटले जाऊ का? ती म्हटली जा. म्हणलं जिजाच्यात झालं काय? ती म्हणली अण्णा मी 70,000चा 1 तोळा. 1 तोळा न्याला. 70,000चा 1 तोळा न्याला. निदान मी 70,000चा 1 तोळा न्याला. पुरीच्या आहे ना माझ्या तोंडाव निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा. आपलं गणित थोडस वेगळं आहे. आपण ना देवाजवळ जातो पण आपण देवाजवळ गेलो का नुसतं देवाजवळ टुमकच लावतो. देवा मला काहीतरी दे, हेच दान द्या का देवा, आणि कुठंतरी का थोडं सापडावा एवढंच मागतो. पण मला वाटतं निस्वार्थी भावनेनं जो देवाजवळ जातो त्याला अपेक्षापेक्षाही देव 10 पट जास्त दिल्याशिवाय राहत नाही.
मग ही भूमिका आमच्या जवळ असावी. ही भूमिका ज्याच्या जवळ आहे त्याला महाराज म्हणले आम्ही एक देव आपला साजर केला तर त्या देवाच्या जवळ सुख आहे. काय आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 आपुला तो एक मारे त्यांच्या म्हणतात गेले तर बाकी सगळं दुःखाच आहे. आम्ही सुखाची गणती शोधायला जर निघालात तर एकच ठिकाणी सुख आहे. कुठं? जगतामध्ये आम्ही आलोत ना तर त्या देवाच्या ठिकाणी आम्ही सुख शोधावं. कशाच्या ठिकाणी सुख शोधावं? जन्मामध्ये आलोत ना तर जन्मातला देव आमच्या जवळ असावा. आज मला वाटतं हनुमंतदादांमाग 2 मुलं आहेत, बरोबर ना? 2 मुलं आहेत, एक ओम दादा आणि श्रेयस दादा. मी थोडंसं लिहिलंय महाराज येता येता. मला लिहिण्याची सवय आणि लिहिलंय मी. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आबा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचे जो नाते आबा. या केविल वाण्या 2ही बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते हो. ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. आई बापा इतकं मोठं कोणी नाही. आज खर तर वर्णन जर करायला गेलं तर या जगतामध्ये बापा इतकं मोठं कोणी नसतं. आज मी ओम दादा, आमचे खरं तर श्रेयस दादा, या दोघांबद्दलही बोलणार आहे. आज हे दोघही जण खरं तर आज बापाचं वर्णन करून जातील. काय असतो बाप? आई एखादी लेक जर माहेराला आली ना या जगतामधले तिचं वर्णन जर करायला गेलं तर फारसं काही मोठं आहे. आज खरं तर या ठिकाणी बोलायला फारसे काही शब्द आहे पण मी बोलून जाईल. आबांना आमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये फारशी काही माणसं कमवली आणि माणसांच्या माध्यमातून आज खरं तर अजूनही विश्वास बसत नाही की आज आबा आज आमच्यातून निघून गेले. काय बोलावं? आज त्यांच्या माग त्यांची एकुलती एक बहीण आहे लतिकाताई. आली असती या कीर्तनात. आखे तू दरवर्षी माहेरला यायची राखी पौर्णिमेच्या सणाला. माहेरला यायची आणि माहेरी आली की तू दादांच्या आबांच्या हातामध्ये राखी बांधायची. आठवतोय तू प्रसंग तुला? माहेरी आली की हातामध्ये राखी बांधायची आणि राखी बांधत असताना तुला तो क्षण आठवत असेल की या वर्षी तू दिवाळीच्या सणाला माहेराला आली होती पण तू विचार केला असेल ज्या हातात राखी बांधत होते तो हातच आज माझ्यातून निघून गेला. बहीण भावाची किंमत सांगल. आज खरं तर त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी आज माझी रेवती ताई आहे. माझ्या रेवती आकीला जर विचारलं ना के काय आहे आबांची किंमत, आज माझी रेवती अक्का सांगल महाराज सगळं काही माझं होतं, सगळं
हे पाय माझे होते, परंतु पायात घातलेले जोडवे मात्र माझ्या पतींचे होते. पाय माझे होते, परंतु या पायात घातलेले पैजण मात्र त्यांच्या नावाचे होते मालक. हा गळा माझा होता, परंतु या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र मात्र त्यांच्या नावाचं होतं. हे नाक सुद्धा माझं होतं, परंतु या नाकात घातलेली नथनी मात्र त्यांच्या नावाची होती. मालक, सगळंच काही माझं होतं, परंतु या कपाळावर लावलेलं लाल रंगाचं कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. सगळंच काही माझं होतं. या रेवती नाव सुद्धा माझंच होतं, पण या नावासमोर जर कोणाचं नाव जोडलं होतं ना, तर ते तुमचं होतं. म्हणूनच सांगतोय, कासावीच प्राण मनात रमली, कासावीस प्राण रे, मनात रमली. कासावीस प्राण मनात रमली, कासावीस प्राण मनात रमली. आज खरंच डोळे भरून येतील. अजूनही विश्वास बसत नाही आबा, तुम्ही आज आमच्यातून निघून गेला. डोळे भरतात आबा. तुम्ही खरं तर कष्टातून संसार फुलवला. आज हे सगळं वैभव पाहत असताना आबा, तुम्ही पाहिजे होता हो. आज तुमच्या ओमनं, आज तुमच्या श्रेयस दादानं हे सगळं काही उभं केलंय. आज हे पाहण्याकरता तुम्ही पाहिजे होता. तुम्ही या दिवशी निघून गेला होता ना अंतरवालीला, त्या दिवशी सुद्धा तुम्ही परोपकारा घाटात जगले. रात्रभर गाडी चालवली आबा. तुम्ही रात्रभर गाडी चालवत येत असताना परोपकारा करता जगला होता. म्हणून बोलून जाईल आबा, आज ती आई सुद्धा तुमची आठवण करते. आज या कीर्तनातून आज आमचे लालासाहेब दादा तुमची आठवण करतायत. बोलून जाईल. तुमचं वर्णन जर करायला गेलो तर फारसं काही वर्णन आहे. गावामध्ये सगळ्यात मोठं काम तुमचं होतं आबा. म्हणून आज ती जननी शोकवाते, ऐसी ती जननी शोकवाय. कासावीस प्राण फारसं काही वैभव आहे. 100 रुपयातून 1 रुपया जरी कमी केला ना नाना, 100 रुपयाचं महत्व संपतं. तसंच आहे. आबांनी या गावामध्ये बरंच काही कार्य केलं. मला वाटतं इथून काहीतरी तुम्ही ज्यांनी आबांनी पहिली पाईपलाईन गावात आणली. किती किलोमीटर ते गाव? 5 किलोमीटर. मला वाटतं गावात पहिली पाईपलाईन आमच्या आबांनी आणली. आणि खरं तर हे फारसं काही कष्ट करण्याचा आबांनी कष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज ती निघून गेलेत ना, अजूनही देवाजवळ विश्वास बसेना की देवा, ती तुकोबार आहे म्हणतात ना, देवा तुझा माझा बेस कमी करा. कारे वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, देवा तुझा माझा कार्य वैराकार. आज या गोड व्यक्तिमत्वाला खरं तर आज निरोप देतोय. म्हणूनच आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. आज मला वाटतं अक्षय दादानं आणि माझ्या लतिकाताईनं हा सगळा खर्च केलाय. सांगितलं मला आल्यानंतर. खरं तर बहिणीचं किती प्रेम असावं भावावर. मी महाराष्ट्रभर हिंडलो, अख्खे बरं का, महाराष्ट्रभर हिंडलो, पण पहिलं प्रेम बघितलं बहिणीचं आपल्या भावावर एवढं असावं. बहिणीला जसं म्हणतात ना, कृष्ण द्रौपदीचं जसं नातं असावं ना,
तसं मला आज नातं इथं पाहायला मिळालं. फारसं काही मोठा परिवार आहे, पण आज सांगून जाईल या परिवाराकडं नातं जोपासण्याची कला आहे महाराज, नातं जोपासण्याची कला आहे. आणि म्हणून बोलून जाईल की आज आमचे दादा आज आमच्यातून निघून गेलेत ना, फारसं काही वैभव आहे. म्हणून आज या मानवी जन्मामध्ये एखाद्या व्यक्तीची किंमत तीच असते की जी व्यक्ती आयुष्यामध्ये फार काही वैभव कमवून जाते आणि कमवल्यानंतर मागच्यांना खरं तर फक्त आणि फक्त आठवण आणि आठवणच ठेवते. म्हणूनच म्हणतात ना, गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा. गेले ईश्वर विभूती, गेले जगतामध्ये फारसे काही या विभूती अशा कमी घडतात की ज्यांच्या माध्यमातून खरं तर लळा लागतो. पण काय असतात ना, एक जुनं वाक्य आहे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो व्यक्ती चांगला जगतो ना, चांगला असतो ना, तो कधीच चिरकाल समाजामध्ये राहत नाही बाबा, कधीच कधीच राहत नाही. फार बारकाईने लक्ष द्या तुम्ही, कधीच समाजामध्ये राहत नाही. कदाचित आमचे आबा सुद्धा गावचे मेंबर होते, एवढं चांगले जगले, एवढं चांगले जगले की देवाला सुद्धा हवे हवेसे वाटले, म्हणून देव त्यांना घेऊन गेले. पण आता एकच सांगणं की मला वाटतं आबांचं एक स्वप्न होतं की ओम दादानं आणि श्रेयस दादानं कुठंतरी प्रशासकीय सेवेमध्ये लागावं. त्यांची इच्छा होती, त्यांचं वेळ होतं, फार मोठं ध्येय होतं त्यांचं. आणि खरं तर हे ध्येय त्यांचं असताना खरं तर हे ध्येय पूर्ण करावं, आणि ते पूर्ण करत असताना आपल्या वडिलांची मिराशे त्या माध्यमातून होईल. म्हणूनच तुकोबाराय म्हणलेत ना, माझ्या वडिलांची मिराशे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवट्टा आम्हा लागे. मग ही चरण सेवा जर करायचे तर हा या लोकातला आमचा व्यवहार आहे, आणि हा या लोकातला ज्याने व्यवहार सांभाळला त्याचीच अपेक्षा देव करतात. अभंगाचं पहिलं
देहाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं, इहलोकीचा हा देह. मग या देहाला आम्ही आलोय तर जन्माचं गणित एवढं गोड असावं, एवढं गोड असावं. आपण गेल्यानंतर नाही तालुका रडावा, नाही जिल्हा रडावा, नाही गाव रडला तरी चालेल, पण आपल्या जेवढा जवळच आहे ना तेवढ्यांच्या डोळ्यात टचकन पाणी यावं, एवढं तर मात्र जीवन असावं का नाही. मग महाराज म्हणले हे जीवन माणसाच्या जीवनामध्ये असलं तर तुकाराम महाराज म्हणले हे जीवन सार्थकीच लागल. आणि या सार्थकी लावण्याच्या माध्यमातून तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे कीर्ती मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. मग कीर्तीच मागे ठेवायचे तर त्याकरता देव सुद्धा तुमचा सांभाळ करल. प्रमाण आहे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. तो देव सांभाळ करण्याची भूमिका ठेवतो. पण ठीक आहे, कसा ठेवतो थोडासा पुरावा सांगा. जुन्या काळात आपल्या घरी पितृजीव घातली जायची नाना, बरोबर ना आई? पितृजीव घातली जायची. कोणत्या महिन्यात पितृजीव घालायचो आपण? मराठी महिना. बोला ना बोला ना नाना, कोणता महिना? भाद्रपद महिन्यामध्ये आपण आपल्या घरी पितृजीव घालायचो. त्याला एक पक्ष म्हणायचो. अजूनही जीव घालतो पण आता कमी प्रमाणात. मला वाटतं भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये पित्र असायचे आणि पितृजीव घालत असताना त्याला एक पक्ष म्हणायचो आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस आपला पितृपक्ष. पितृपक्ष हा. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? बोला बोला, काय नाव होतं? जिजाबाई. महाराजांजवळ आल्या, महाराज रानात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा आणि टाळ कशाचे ते? दगडाचे टाळ. निघाले भजन करत करत. आणि भजन करता करता जुन्या काळात माता मौल्या रानात जायच्या, वावरात जायच्या. वावरात गेल्या की एक गोल मोठं रिंगण आखायच्या. गोल मोठं रिंगण आखायच्या. रिंगण आखलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या, त्या रिंगणावर ओतायच्या. ओतलं का मालक यायचं आणि त्याच्यावर बैल फिरवायचा. बैल फिरवली की ती जागा कडक व्हायची, निबर व्हायची. निबर झाली का गावातून तुम्ही शेणाच्या पाठीमध्ये शेण मारायच्या आणि त्या जागेवर जायच्या आणि तिथं तो शेण सडा टाकून ती जागा, बोला ना, सारून घ्यायच्या. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? बोला ना, काय म्हणायचे? काय नाना काय म्हणायचे? खळ म्हणायचे. आता तुम्हाला मस्त कळतंय खळ. तुमच्या नातवंडांना विचारा बरं, खळ कळंग का त्यांना? ते म्हणतील व्हॉट इज दिस खळ. नाही कळणार खळ. तुम्ही खळ्यावर जायच्या आणि तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले. सावकाराचं खळ. आणि सावकाराच्या खळ्यावर तुकाराम महाराज पोहोचले. हो तुकशेठ, एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काही जमणार नाही, आमच्या घरी पित्र आहेत आणि मी जर गेलो नाही, माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. सावकार म्हणला तुम्ही नुसतं लोकांना ज्ञान शिकवता, लोका सांगे ब्रह्मज्ञान. मला माहिती तुमचं पाठ आहे हा, आणि लय काय पाठ नाही, एवढंच पाठ हे पण मला माहिती आहे. हे लय नाही पाठ करते, फक्त आपल्याला कैची धरण्याकरता तेवढी प्रमाणात पाठ करतात. मी मध्यंतरी वारीला लेट झालो. एकानं अडवलं, म्हणला कीर्तन करायची बंद करा. म्हणलं झालं काय? तो म्हणला लोकांना लय ज्ञान शिकवता, पंढरीचा वार करी आणि वारी चुकून येते अरे. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हणला महाराज तुम्हीच म्हणता ना ठाईचं बैसोनी. अशी लोक लय लोकांचं नका म्हणावं घ्यायचं. तुकाराम महाराज म्हणले खरंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराजांनी घेतली काठी आणि लागले गव्हाच्या पुढच्या काय असतात त्या वांब्या. 5 पेंड्यांना काय म्हणतो? गव्हाच्या 5 सुंदा. ते गव्हाच्या वांब्या हाणायला लागले आणि भजन करायला लागले. पांडुरंग परमात्मा म्हणले सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर गाव, हे म्हणले आता खास शिव्या. कोणाच्या? जिजाबाईच्या. जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगानं काय केलं? मारुतरायाला बोलवलं. मारुतराया इकडे या. मारुतराय आले. कसं करतं बोलवलं? बैल वा बैल. मारुतराय म्हणले माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडं जरी क्रेडिटचं कार्ड नसलं पण माझं क्रेडिट आहे. माझा विषय हार्ड आहे. नाही कळलं? असू दे. हा, मारुतराय म्हणले मी बैल व्हायला तयार नाही, पण बैल कोणाकरता व्हायचंय एवढं तर सांगा. मारुतराय म्हणले बैल कोणाकरता व्हायचंय? त्यावेळेस पांडुरंगानं सांगितलं ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिला ना त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचंय. ते मारुतराय म्हणले त्या तुकाराम महाराजांकरता हा मारुती बैल काय त्यांच्या दारात कुत्राबी होण्याकरता तयार आहे, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुतराय बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात? बोला, किती बैल असतात? 2. आता एक बैल देवानं तयार केला होता. कोणता? मारुतराय.
आणि दुसरी हाक मारली आजे हनुमंतरायाला. ती हा म्हणती चालन म्हणती. हा अगं मारुतीराय आणि हनुमंतराय एकच. मग मारुतीरायाला विचारलं तुमचा मित्र कोण? मग आता गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र गावात बोला ना असतोच. तुझी कवाय ना गावात एखादी मैत्रीण बोल की. तुझी कवाय ना एखादी गावात मैत्रीण ना त्या दातून ओळखलं तुम्ही शहर लावे ती झाकून ठेव. हा हा. आणि मग मारुतीरायाचा मित्र कोण? गणपती बाप्पा. मारले गणपती बाप्पाला गणपती बाप्पा. बस गणपती बाप्पाला हाक मारली. हे गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले. 2 बैल झुपले गाडीला. गाडी पंढरपुरातून निघाली. कसे पंढरपूर? भीमा तिरी एक बेस कमी करा. त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर. पंढरपुरातून गाडी निघाली. बरोबर 12 वाजता गाडी निघाली. आणि गाडी पंढरपुरातून निघाल्यानंतर गाडी पोहोचली देऊ मध्ये. कोणाच्या दारात पोहोचायची होती गाडी? तुकाराम महाराजांच्या दारात आली. हो तुकशेठ बाहेर या. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर या. आता पांडुरंगाने तुकाराम महाराजांचं खोटं रूप घेतलं होतं. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या आणि जिजाईंनी गाडी बघितली. गाडीतलं मटेरियल बघितलं. जिजाई म्हणल्या हे आमचे मालक असू शकत नाही. काहीतरी गडबड आहे. दया इधर कुछ तो गडबड है. हा अभिजित मुझे भी इधर कुछ तो गडबड लागते. काही ना आता कळलं, काही ना घरी गेल्यानंतर शेळी पाहिल्यावर कळलं. जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई आंबाबाई का गेल्या. आंबाबाई आमचं मालक आज बदललंय आणि पारमार्थ सोडलाय आणि प्रपंचाला लागलेत. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे. तुझे अजून 10 उपवास करते. आंबाबाई म्हटली आलेत ना हे आमच्या आलेत. तुमच्या अजून गौच करते तिकडे खळ्यावर. आता काय करावं? सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्रजीव घातले. पुरावा सांगू का? आपली जर सेवा खरी असल, आपली जर सेवा खरी असल तर देव आपल्या दारात पित्र सुद्धा जीव घालायला तयार आहे. म्हणूनच महाराज म्हणतात त्याचं भजन करावं. कोणाचं? विठोबा समर्पित करतोय. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करत असताना
या गुणीजन मंडळीने गुणीजन गायक वादकांनी सुंदर अशी साथ दिली. त्यांचे सर्वांचे आभार. या ठिकाणी पुनश्च एकदा आबांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय जय. बोले रे